क्या बात आहे. यस पण या वयात तुम्ही इतकी सुंदर वाजंत्री वाजवता. ती जी पहिली मॅच खेळला होता ती पण वेळ कारण मी बूट चपला घातल्याच नव्हत्या. अच्छा, कुठे मॅच होती सर, कुठला ग्राउंड? कर्नाटक आणि अगेन्स्ट किंग जॉर्ज होते. अगेन्स्ट देवर चॅम्पियन. ते दोन टीम चांगल्या होत्या, अंजुमन इस्लाम आणि किंग जॉर्ज. ते 20 वर्ष त्यांच्यातच चॅम्पियनशिप व्हायची. आम्ही आलो आणि आम्ही अर्ध्या दिवसातच मॅच संपली. हो, मी ऐकलंय 3-4 तासात काहीतरी मॅच. मी बॉल असं धरायचं, राऊंड विकेट 4 स्टेप्सनी टाकत होतो. अच्छा, मला रनअप वगैरे काही माहित नव्हतं. बॉल कसा धरायचा हे पण माहित नव्हतं. पण तो नवीन बॉल असा स्विंग व्हायचा, तर त्यांच्या 8-9 विकेटचं क्लीन बोल्डच झाले. 9 विकेट घेतला मला वाटतं. मी 9 विकेट्स घेतले होता. 9 for 18. घरी येत असं तेव्हा ही आमच्या केशव नाकाची चाळ मध्ये राहते, चाळ होती ती गिरीवर. सगळे गर्दी, हे लोक सगळे बघायला. आमच्या आईला कळलं नाही लोक का बघायला येतात, कारण तिच्या मनात की मी वायात गेलेलो, फुकट गेलेलो आहे. आता इंडियन टीम मध्ये सिलेक्ट झालेलं लोक कशासाठी येतात? तिला माहित नाही मी इंडिया रिप्रेझेंट करतोय, फॉरेनला जाते. फक्त मॉर्निंग ऐकलं पण जाणार आहे, तिच्या मनात पण नाही, स्वप्नात पण नाही. तर नंतर मग ते प्रेस रिपोर्टर्स वगैरे आले फोटोला, त्यावेळेला मग तिला कळलं की उमेश काहीतरी अचीव केलं. आणि त्यावेळेला तिच्या डोळ्यात पाणी आलं. ओके, फर्स्ट टाइम एव्हर आय सॉ टीयर्स ऑफ हॅपीनेस इन हर आईज. पण ज्या वेळेला जायचं ठरलं, सिलेक्शन होतं, ट्रायल. ती ट्रायल मॅच मी खेळलो, इराणी ट्रॉफी, बॉम्बे वर्सेस वेस्ट. तेव्हा ऑल इंडिया सिलेक्टर्सनी सिलेक्टर्सना सांगितलं बॉम्बे की आम्हाला फास्ट बॉलर्स बघायचे. अच्छा, ओके. कारण आम्हाला ऑस्ट्रेलियाला जायचं, तर आपल्याला सगळ्यांना फास्ट बॉलर, आपल्याला यांना लॉंग स्पेल्सला. व्हेरी गुड. अच्छा, हार्डिकर होता आमच्या कॅप्टन. माझ्या सगळे आलं आणखी बॉल दिला, मला म्हणाले खरी गोष्ट सांगतो, तू दमलास की सांग मला. आईची शपथ, खरंच. किती मोठा त्यांनी कॉन्फिडन्स दिला होता तो. तू दमलास की मला सांग, जेवढी टाकायची तेवढी टाक. मी म्हणाल मी कधीच दमलो नाही, मी दबणार पण नाही. आणि त्यावेळेस नॉन स्टॉप 28 ओव्हर्स टाकल्या, 5 विकेट्स काढल्या. त्यातली पतोडींची एक विकेट. पतोडीची एक. भूक लागली की मग नारळाच्या झाडावरती चढ. पण खालून तुम्ही नेम धरून अगदी इतकं, म्हणजे इतकं परफेक्ट होतं की एका दगडात जर नारळ नाही पडला तर माझा इगो हर्ट व्हायचा. हे नैसर्गिक होतं माझं, म्हणजे काय, मग कोणी सांगितलं म्हणून पण नाही. पण हा एकच चान्स आहे. अच्छा, हा एकच चान्स आहे. एकाच्या मला यश यायलाच पाहिजे. 2 दिवस समुद्रात जाऊन मासेमारी करून परत आलं यार. अरे वा, ते लहान वयात. लहान तरी तर 5-6 वर्ष त्याच्यात गेली माझी. अच्छा, ओके. हे अशा त्याच्यात मला मजा वाटायला लागली. तेवढं मजा नाही, मजा तर होतीच, पण सेफ वाटायला लागली. अच्छा, मला कोणी मारणार नाही, मला कोणी, हे असं एक कॉन्फिडन्स लागला. आणि त्याच्यात मजा यायला लागली एकदम. वरती आकाश, खाली पाणी, मासे पकडायचं, तिकडेच खायचं, तिकडेच शेगडीवरती. लाईफ काय वेगळं होतं, मला सुपर लाईफ होतं. नशीब असं होतं की 1959-60 साली रिची बेनाची टीम आली होती. अच्छा, इंडियामध्ये. आणि त्यावेळेला काय होतं की पॉली उमरीगर, रामचंद, बापू नाडकर्णी, माधव आपटे, हे सगळे आमच्या टेरसी नेटला प्रॅक्टिसला यायचे. बरोबर. आणि त्यांना विनोबाई त्यांना बॉलिंग करायचे. विनोबाईंनी आणखी 1-2 लोकांना बोलवलं आणि मला ते बॉलिंग करायला लागलं. तुम्हाला चान्स दिला? मला एकट्याला, बाकी दुसरं कोणाला नाही. त्या उमेश टाकते तर पॉली उमरीगरने हे सगळे खेळ. तर मी पॉली उमरीगर, माझं इन स्विंग असं यायचं ना, तर ते त्यांचा तो वीक पॉइंट होता. अच्छा, इन स्विंग खेळणं. मिडल सारखेच मी बोल काढत असतो, क्लीन बोल. मग त्यांची जी चेष्टा मस्करी व्हायची.
ग्रेट सर, अभिनंदन. Superb. क्या बात आहे. यस पण या वयात तुम्ही इतकी सुंदर वाजंत्री वाजवताय. खरं तर म्हणजे क्रिकेटपटूच्या हातात बॅट असते, बॉल असतो, निवृत्तीनंतर आजकाल माईक पकडतात सगळे कॉमेंट्री करायसाठी, पण तुमची बासरीचा छंद हा लहानपणापासून होता की? लहानपणापासून. पहिलं मला अलिबागला असताना खेळ असं होते पण सीझनल. हा बरोबर आहे. पाऊस जोरात, ग्राउंड कमी, आणि मग ते इंडियन गेम्स पण होते आता 70 वर्षापूर्वीची गोष्ट. आट्यापाट्या वगैरे. आट्यापाट्या, होळी आली की आट्यापाट्या. नंतर मग ऑक्टोबरला कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल. पावसाळा सुरू झाला की तळी वगैरे भरायची, मग स्विमिंग. हे सगळे असे खेळ असायचे. पण डिवोशन डेडिकेशन असं काही नव्हतं. आपले 2 महिने आले की जात दुसरं. मग इथे मुंबईत येऊन जर मी बघितलं त्याला एक वेगळा, तिकडे आराम मध्ये. आणि बासरी सर मग मी लहानपण, माझा मोठा भाऊ छान, व्हेरी गुड इंडियन क्लासिकल. अच्छा, अरे वा. मग मी सुद्धा इंडियन क्लासिकल शिकलो. अच्छा अच्छा. तर इथे मुंबईत आलो, म्हणजे मी 6व्या-7व्या वर्षापासून बासरी वाजवतोय. मुंबईत आलो आणखी नंतर क्रिकेट सुरू केलं. मग सकाळी 5ला उठून धावायला जा, हे कर ते कर, 3 तास हे कर, रात्री 8ला घरी. मग मला मग ते सुटलं तर सुटलं. खरं आहे सर. गोष्ट चॅम्पियनशिप मध्ये आपलं स्वागत. खरं तर आपण जसं मगाशी मी उल्लेख केला की खेळाडू, क्रिकेटपटू हे आपल्या खेळाशी निगडीत असतात, पण सरांनी आजही आपला छंद जोपासलाय. आणि अलिबाग ते ॲडलेड हा जो प्रवास आहे सरांचा, तो आपल्याला जाणून घ्यायचा आजच्या आपल्या गोष्ट चॅम्पियनशिप मध्ये. आणि त्यासाठी त्यांनी खरं तर प्रवास आहे अतिशय, जो अनवाणी पायांनी त्यांनी सुरू केला. त्याबद्दल एक एक टप्प्यावर एक एक माहिती घेऊ आपण. पण सर, अलिबाग ते मुंबई तुम्ही 10वीत असताना मला वाटतं मुंबईत आला. मॅट्रिकला इकडे आलो. 10वी पास झालो अलिबागला आणि मॅट्रिकला इकडे आलो. काय कारण होतं म्हणजे अलिबाग सोडण्याचे? कारण असं होतं की मी शाळेत फार कमी गेलो. मला इतर सगळ्या गोष्टींची आवड होती, पण 4 भिंतींमध्ये कोंडून राहायचं मला जमत नव्हतं, कॉन्सन्ट्रेशन होत नव्हतं. बाहेर आलं की मला असं एनर्जी वाटायची. ओके. सॉलिड एनर्जी की चल. आणि एक जिगर, मी जिंकायला पाहिजे लहानपणापासून, जन्मत असं काय नाही. तर त्यामुळे काय झालं की शाळेमध्ये आणखीन एक जास्त त्याला काय झालं, मी दुसरीत असताना हा एक टर्निंग पॉईंट आला माझ्या लाईफमध्ये.
तिथे ते छडीवाजी छमछम ही त्यावेळेला होती. तेव्हा मी 8-9 वर्षाचा होतो. अच्छा. आणि आम्हाला नेने नावाचं अतिशय त्यावेळेला सगळे टीचर्स म्हणजे ब्राह्मण लोकांचंच होतं. कारण आमचं सगळं खारेपाटचं लोक ना अलिबागला. त्या माळी आणि कोळी असे आणि फार थोडे असे पांढरपेशी म्हणजे ब्राह्मण वगैरे असे 50-60 घरे असे. बरोबर, कमी असते. तर ते त्यावेळेला आम्हाला ते छडीवाजे म्हणजे शिक्षा असायची. तर माझ्या वर्गात बरीचशी कोळ्यांची मुलं होती. अच्छा. अलिबागच्या आमच्या ते सगळे कोळीवाड्यातले. आणि त्यांना शिक्षण ते मस्तकर धमायकर आणि मला पण ते बरं वाटायचं. पण त्यांनी आम्हाला सगळ्यांना शिक्षा केली. म्हणजे असं ठेवायचा हात टेबलावरती आणि ते सागाचे छडे पट्टे असायचे सागे अशी जाडी एकदम. आणि ते 12 छड्या प्रत्येकाला मिळाल्या. असं माझा हात असा सुचला. लाल निळा काळा. म्हणजे अभ्यास केला नव्हता म्हणून गृहपाठ वगैरे नाही. मस्ती केली. दुसरे आमचे खेळ अभ्यास वगैरे काय मस्ती केली म्हणून आम्ही शाळेत जातो तर अभ्यास करण्याचं की नव्हतंच मुळे काय. पण मित्र लोक भेटायचे सगळे. तर म्हणजे मित्र असं पण बरीचशी मुलं असायची तिकडे. तर ते म्हणून शिक्षा म्हणून मला तिथपासून मला वर्गात बसायची भीती निर्माण झाली. की तिथे गेलं तर मार मसला मला. कारण असं स्वस्त बसून हे मला कधी जमलंच नाही. जर बाहेर गेलं की मी किंग. बरोबर. मी असं मला कोणी हरवणार नाही. मग तो कुठच्याही खेळ असू दे. अच्छा. मग तो कुस्ती असू दे रेसले पण केली. अरे वा. मलखांब केला. सगळेच हुतू खेळलो, कबड्डी खेळलो, व्हॉलीबॉल खेळलो. व्हेरी गुड. आणि मी स्टेट लेवलला खेळलो. अच्छा. एकदम प्रोफेशनल. 1958-19 साली मी रायगड डिस्ट्रिक्ट रिप्रेझेंट केले. आणि आंतरजिल्हा क्रीडा महोत्सव आता होतो की नाही माहित नाही मला. नागपूरला होता त्यावर्षी. मी रायगड डिस्ट्रिक्ट कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिप्रेझेंट केलं होतं. मी करायचो तिथे कबड्डी, रेसलिंग, स्विमिंग नव्हतं त्यावेळेला तिथे. ते असं म्हणजे तुमच्यातला जो खेळाडू होता तो नॅचरल होता. आणि दुसरं काय तुला सांगतो की माझ्या वर्गातली मुलं ती कोळी लोकांची होती. तर ते शाळा सोडली त्यांनी. तर त्यांची शाळा त्याच्या वडिलांचे जहाज होती. मच्छी म्हणतो आम्ही फिशिंग ट्रॉली. फिशिंग साठी, मासेमारीसाठी. तर मी त्यांच्याकडे जाऊन राहायचो काहीतरी खायचं. तर ते काय करायचं मास ओढायला जायचं पकडायला. अच्छा. तुम्ही स्वतः पण? मी काय करायचंय काय पेरा, त्याला पेरा ओढतात म्हणतात. ते केलं. आणि इतकंच नाही पण त्यांच्या जहाजात बसून दिवस 2-2 दिवस समुद्रात जाऊन मासेमारी करून परत आलं. अरे वा. ते लहान वयात? लहान तरी तर 5-6 वर्ष त्याच्यात गेली माझी. अच्छा. ओके. हे अशा त्याच्यात मला मजा वाटायला लागली. आणि तेवढं मजा नाही, मजा तर होतीच पण सेफ वाटायला लागली. अच्छा. मला कोणी मारणार नाही, मला कोणी. हे असं एक कॉन्फिडन्स लागला. आणि त्याच्यात मजा यायला लागली एकदम. वरती आकाश, खाली पाणी, निसर्गाच्या मासे पकडायचं, तिकडेच खायचं, तिकडेच शेगडीवरती. लाईफ काय वेगळं होतं. मला सुपर लाईफ होतं. म्हणजे खरंय. मी जेव्हा कधी काय सांगितलं मित्र मला विचारतात हे शक्य नाही, तू बंडल मारते. तर म्हटलं नाही, खरंच त्याचं होतं माझं. तुम्ही ऍक्च्युअली अनुभवलेलं आहे ते जीवन. अनुभव. आणि त्याच्यात ना गुरफटून गेलो मी. आणि मग घरातलं लक्ष गेलं माझं. अच्छा. घरात गेले की आई मारायची. कारण नापास होतो, शाळेत जात नव्हतो, कंप्लेंट्स जायच्या. मग माझी आई जाम भडकायची. मग तिने तिच्या भावाला मुंबईला, तिचा भाऊ होता मामा, त्याला तू बघ नाही ते या हातात कला गेलेला आहे, बघ ना काय मुंबईला काय ट्राय करतो. तर मी ठाकूरला भाईजी जिल्ह्यामध्ये त्यांनी मला आणला. अच्छा. फक्त त्याने एक अट घातली होती की 10वी पास झालास तरच तू. आणि मी त्या 10वीच्या वेळेस जोरात अभ्यास केला. अरे वा. याचं कारण सांगतो तुला. मी 2-3 वर्ष नापास झाल्यानंतर माझ्या वर्गातली सगळी मुलं निघून गेली, समोर गेली. कोणी मुंबईला कॉलेज, तेव्हा कॉलेज नव्हतं तिकडे, कोणी पुण्याला गेली. आणि मी एकटाच राहिलो. ते लोनलीनेस राहायला लागला. ते म्हटलं नाही आपण बघूया, आपल्याला पास व्हायचं आणि मुंबईला जायचं, तर बघूया काय. म्हणून मामाने अट घातली होती की पास हो, मी तुला आणतो इकडे, ट्राय करूया, बघूया.
कुठल्या शाळेत ऍडमिशन घेतली? मी मराठा हायस्कूलला. मराठा. तुम्ही खेळला पण मराठा? अपेरोसला. हो हो. शरद हजारे वगैरे शरद हजारे कॅप्टन होता. हो हो हो. तर त्याच्याने माझी ओळख कशी काय झाली सांगतो. हो. मी एप्रिल मे मध्ये मुंबईला यायचो रजेमध्ये मामाकडे. तर ते भाजी जिल्ह्यात म्हणजे त्यांची पण क्रिकेट टीम होती. ते खेळायचे आणि ते मोहिते ब्रदर्स वगैरे, गजा मोहिते वगैरे ते होते ना, ते सगळे तर ते खेळायचे. मग मी त्यांच्यावर खेळायला लागलो. अच्छा. एकनाथ सोलकर सर पण होते? नाही, ते मला 10 वर्षांनी ज्युनियर. अच्छा, तुम्हाला ज्युनियर होते? 10 वर्षांनी. अच्छा अच्छा. नाही, मी 59-60. ओके ओके. आणि त्याचा जन्म 48चा. अच्छा अच्छा. हा. तर हे टेनिस बॉलच्या सगळ्या मॅचेस होत्या. मग आम्ही जावबाचवाडीत जायचो, ते चिरा बाजारला जायचो, चंदनवाडीमध्ये, ते चिखलवाडीत जायचो. त्या चिखलवाडीत गेलो, तिथे शरद हजारेचा परिचय झाला. अच्छा अच्छा अच्छा. पहिली भेट? हा, पहिली फ्रेंडली मॅच चालली होती. आतमध्ये त्यांच्या 2-4 चाळी आहेत, तिथे ते मॅचेस टेनिस बॉलच्या दर शनिवारी मॅच. तर तिथे त्याची माझी ओळख. मी तिथे पण माझ्या टेनिस बॉलच्या माझ्या विकेट्स मिळायच्या मला, 5-6 विकेट्स असे. तर तिथे म्हणजे तो म्हणाला, उमेश तू मुंबईला ये. अच्छा. शरद हजारे. अच्छा अच्छा. तर आता मामा पण बनवता, आई पण म्हणून 10वीला मग ते अभ्यास केला 3-4 तास आणि रात्रभर अभ्यास केला. म्हणजे माझ्या नशिबाने काही दोन्ही मित्र होते मला, अभ्यासू पण होते आणि हे पण होते, खेळाडू पण होते. कंपाऊंडरची मुलं होती, कोळ्यांची मुलं होती. मला तसं कधीच वाटला नाही, कारण मी नेहमी पहिला असायचो ग्राउंडवरती. बरोबर. येस. माझ्यावरती तिथे क्रीडा स्पर्धा व्हायच्या, ते माझ्याकडे लोक बघायचे, अरे आपला हा जिंकून देईल. येस. तर ते एक माया होतं असं. हे जे सर खेळाचं जे जिंकून देण्याचं जे स्पिरिट होतं किंवा आपल्याला काहीतरी मिळवायचं हे जे स्पिरिट होतं, हे अलिबाग वरून सुरुवात झाली होती. तुम्ही जे मिळवायचं असं मला म्हणत नाही आलं कधी. अच्छा. पण जिंकायला पाहिजे आणि टाइमपास होतं, दुसरं काय करमणूकच नव्हती. बरोबर. तेव्हा जे नारळाच्या झाडांवरची पण गोष्ट मी ऐकली होती, किस्से ऐकले होते, ते काय होते की तुम्ही बरोबर नारळ खालून दगडाने करायचे? मला काय काही वेळा जेवायला मिळत नसे. अच्छा. घरी मग कोळ्यांबरोबर गेलो तर तिकडे त्यांच्या ते आम्ही खायचो. पण घरी आलं शहरात तर आमच्या जे परिस्थिती जरा, माझे वडील अगदी लहानपणी वारले. अच्छा. मी 1.5 वर्षाचा होतो. आणि माझ्या भावाचा, लहान भावाचा जन्म 2-3 महिन्यांनी झाला वडील वारल्यानंतर. अच्छा. म्हणून मग आमची आई आम्हाला घेऊन ते झिराड म्हणून एक गाव आहे तिथे अलिबाग, आणि तिथे एक 10 किलोमीटर होते, 15 किलोमीटर. ओके. तिथे आमच्या आजोबाने, आमच्या वडील वारल्यानंतर शेती घेऊन ठेवली होती. अच्छा अच्छा. काय 6 एकर त्यावेळेला, 700 रुपयाला 6 एकर जमीन त्यावेळेला, 1943ची गोष्ट. अच्छा. तिथे मग जायचं, निदान 2 वेळा जेवायला ते मिळायचं, भात बीत यायचा, कुळ होते त्यावेळेला. म्हणून आम्ही तिथे गेलो. पण तिथे ते झिराड नावाचं जे गाव आहे अजून, आता तर एकदमच हे झालं, हे सलमान खान वगैरे, शाहरुख खान वगैरे गेले तिकडे, त्यांचे बंगले झाले आता त्यांचे तिकडे. पण त्यावेळेला निदान 2 वेळचे जेवायला ते, कारण का इलेक्ट्रिसिटी नाही, ट्रान्सपोर्टेशन नाही, काहीच नव्हतं. ट्रान्सपोर्टेशन नाही, डॉक्टर्स नाही, काहीच नाही. शाळा पण दुसरीपर्यंत. अच्छा. ओके. शाळा सुद्धा हे 1946-47 आधीच कमी. नंतर 46 आम्ही अलिबागला गेलो तिकडे. तिथे शिक्षणाची सोय नाही म्हणून. आणि माझे मोठे 2 भाऊ होते, ते 6वी 7वी इंग्लिश याच्यात शिकवत होते, म्हणून आम्ही, आमच्या आईने आम्हाला झिराडून अलिबागला नेलं. अच्छा. ओके. कारण तिकडे शाळा होती, हायस्कूल होते 10वी पर्यंत. मग आम्ही अलिबागला गेलो. पण अलिबागला गेल्यानंतर मी दुसरीच असताना मला जे आहे ते मी सोडून दिलं. मग मला ह्या मुलांशीच बरं वाटतं, तिकडे म्हणजे सेफ वाटत. तिथेच त्या नारळाच्या झाडात, तिथेच नारळाची भूक लागली की मग नारळाच्या झाडावरती चढ. पण खालून तुम्ही लेन धरून अगदी इतकं, म्हणजे इतकं परफेक्ट होतं की एका दगडात जर नारळ नाही पडला तर माझा इगो हर्ट व्हायचा. हो. हे नैसर्गिक होतं माझं, म्हणजे काय, मग कोणी सांगितलं म्हणून पण नाही. पण हा एकच चान्स आहे. अच्छा. हा एकच चान्स आहे, ते एकाच्या मला यश यायलाच पाहिजे. व्हेरी गुड. आणि त्याच्यात एक मजा काय असायची की
माझा दगड त्या नारळाला लागला बरोबर आणि त्या इम्पॅक्टने तो नारळ असं उंच जायचा, वर जायचा, वरती जायचा आणि असं गडगड गडगड फिरत बघायला इतकं मजा वाटायची. तेवढा आनंद व्हायचा. आणि मग तो दगडावर तिथून फोडायचा, खायचं, पाणी प्यायचं, असंच. बाकी दुसरं काय हे नाही. घरी जायचं आहे वगैरे विसरून जायचो. अच्छा अच्छा. याच्यातच खूप मजा वाटत. ते शोल्डर तेव्हाच मजबूत झाले असतील बॉलिंगसाठी कदाचित. हो, ते एक ऍडव्हान्टेज होता, कारण बॉलिंगचं, फास्ट बॉलिंगचं टेक्निक आणि हे टेक्निक सारखंच सेमच आहे जवळपास. स्टान्स दोन्ही सांग, कॉन्सन्ट्रेशन, तो नारळ बरोबर एम करायचा, त्यातलं डिस्टन्स अँटिसिपेट करायचे. त्याच्यानंतर विंड डायरेक्शन बघायचे, कारण जोरात मारलं तर विंड तिकडे जोरात, बरोबर. तर ते सगळं प्लॅन आउट करून मारायचं, दगड फेकायचा जोरात. आणि यावेळेला की हा एकच चान्स आहे, लास्ट चान्स. तर ते एक होतं, एक नैसर्गिक होतं. म्हणजे ते लास्ट बॉलला जर विकेट घेतली तर मॅच जिंकू शकतो, अशासारखी परिस्थिती. अगदी अशी. तर हा एक मला एक स्पिरिट होतं आणि ते माझे खूप आनंद व्हायचा. आणि मग जर कधी कधी रात्री बरीचशी मित्रमंडळी यायची मुंबईवरांची. अच्छा. ते चौलकर ब्रदर्स वगैरे क्रिकेट खेळायचे, ते यायचे. त्यांच्या आजोळ तिकडे होतं. मग माडावरती चढायचं, कोणी स्मशानात जायचं, माडावर चढायचं, नारळ खायचे, 2-4 माडावरती चढायचे, 20-25-30 नारळ खायचे, तिथंच खायचं, मजा एकदम. आणि अशी एक परिस्थिती. पण घरी मात्र मोठ्या भावाला आणि आईला मी घाबरायचो. पण हे लाईफ मला अतिशय चांगलं वाटलं. त्यामुळे मला ना ही बॉलिंगचं मी काय काढलं माझ्या मनात येतं, हे नॅचरल होतं की ॲक्शन तेच आहे, कॉन्सन्ट्रेशनच आहे, आणि त्याच्या 2 विकेटमधलं अंतर बघायचं, तिला आपला टप्पा कुठे बसतो, हे सगळं सिमिलर होतं, टिपिकल होतं. तर हा जो चॅलेंज होता की नाही, आय मस्ट डू इट. ओके. तो तिथून आला. तो तिथून आला. पण सर, अलिबागमध्ये किती क्रिकेट खेळला? म्हणजे अलिबागला क्रिकेटचे होतं, सगळे खेळ खेळायचे, पण 2 महिने. नोव्हेंबर डिसेंबरला मुंबईहून काही ऑफिसच्या टीम्स तिथे पिकनिकला यायच्या. समुद्र किनारा आहे ना चांगला, ब्युटिफुल सी शोर. तर तिथे एक दिवस तरी राहायचं, एक दिवस मॅच करून ते परत जायचं मुंबईला. तर आमचं तिथे यंग अलिबाग क्रिकेट क्लब म्हणून एक होता. तिथे माझ्यापेक्षा सिनियर, खूप सिनियर, त्यांच्या ते मला द्यायचं. मला मी त्यावेळेला लेफ्ट हँड फास्ट बॉलिंग टाकायचं, लेफ्ट हँड स्पिन टाकायचा तेव्हा. कारण तिथे आमच्याकडे क्ले विकेट होती, ग्रास नव्हता आमच्याकडे. तर ते क्ले विकेट वरती बॉल टर्न व्हायचा आणि एक टप्पा, टेनिस बॉल, नाही सीझन बॉल. अच्छा. ओके. आयदर सीझन किंवा तो ड्यूक बॉल असायचा. पण मुंबईत याच्या आधी तुम्ही सीझन बॉल खेळला होता तिथे? थोडं कधी शनिवार, पण मला कोणी घेतलं तर फार थोडं. मी 12-13 वर्षाचा, 15 लहान असताना. आणि क्रिकेट खेळण्यासाठी असं काही नाही, पण मी हे होतं ॲडव्हान्टेज म्हणजे जे सायकोलॉजिकल फोर्स जो आला मला, तर ह्या अशा अनवॉन्टेड थिंग्स म्हणणार, म्हणजे क्रिकेट व्यतिरिक्त ज्या गोष्टी केल्या ज्याच्यासाठी मी हुशार नाही असं लोक म्हणायचे, त्याचा फायदा झाला. पण माझ्याकडे ही जी स्किल्स होती ती शाळेत शिकणाऱ्या मुलांकडे नव्हती. हो, प्रॅक्टिकली जी आवश्यक आहे ती तुमच्याकडे, त्यांच्याकडे नव्हते. तर हे मला एक ॲडव्हान्टेज मिळाला. आणि सॉरी, तर हे इथे आलो आणि माझी पहिलीच मॅच शाळेतली हॅरिस फील्ड, त्या शरदाने मला ते ऍडमिशन दिली. तर मला बॉल कसा धरायचा हे माहित नव्हतं. अच्छा. माझ्या रंजन मोहिते ब्रदर्स सगळे क्रिकेट खेळायचे, स्टेट बँकला वगैरे, सिप्लाला वगैरे. तर त्यांच्यातला एक भाऊ त्यांचा माझ्या वर्गात होता. तर त्याला ड्रॉप केलं की मला त्याचे कपडे मिळायचे. तो माझ्यापेक्षा उंच, मग मी पॅन्ट वरती करायचं फोल्ड करून, कारण मला धावता येत नसत. मी पॅन्ट घातले नव्हते कधी. अच्छा. फक्त एक खाकी पॅन्ट
आणि शर्ट युनिफॉर्म घेऊन आलो होतो. अच्छा. बाकी चपला मी कधी नाही. पहिले 2 महिने मुंबईला बेअरफिटच चाललो. अच्छा. तर मामा वगैरे आणि मुलं चेष्टा करायला लागली, ते अलिबागचं आहे, अलिबागचं आहे. अच्छा. पण त्याचं त्यांच्या भाषेत ते काय मला नीट समजा. पण मी नंतर मग मी मामाने मला त्याचे जुने बूट दिले. ती जी पहिली मॅच खेळला होता ती पण कारण मी बूट चपला घातल्याच नव्हत्या. अच्छा. कुठे मॅच होती सर? कुठला ग्राउंड? कर्नाटक आणि अगेन्स्ट किंग जॉर्ज होते. अगेन्स्ट देवर चॅम्पियन. ते 2 टीम्स चांगल्या होत्या, अंजुमन इस्लाम आणि किंग जॉर्ज. ते 20 वर्ष त्यांच्यातच चॅम्पियनशिप व्हायची. आम्ही आलो आणि आम्ही पहिल्याच अर्ध्या दिवसातच मॅच संपली. हो, मी ऐकलंय 3-4 तासात काहीतरी मॅच. मी बॉल असं धरायचं, राऊंड विकेट 4 स्टेप्सनी टाकत होतो. अच्छा. मला रनअप वगैरे काही माहित नव्हतं. बॉल कसा धरायचा हे पण माहित नव्हतं. पण तो नवीन बॉल असा स्विंग व्हायचा. तर त्यांच्या 8-9 विकेटचे क्लीन बोल्डच झाले. 9 विकेट घेतला मला वाटतं. मी 9 विकेट्स घेतले होता. 9 for 18 किंवा 19 किंवा 20 असं काहीतरी होतं. ते अर्ध्या दिवसातच मॅच संपली. अच्छा. आणि ते चॅम्पियन होते. तर ते काय झालं, माझ्या शाळेमध्ये विनोबांचे ट्रेनिंग होते सगळे. अच्छा. ओके. आणि ते सकाळी टिरसीला जायचे. विनू मनकर सरांचे, शरद हजारे, आंबी हे लोक सकाळी टिरसीला जायचे. तिथे विनू मनकर आमचे कोच होते. ते विनू मनकर बघायला आले होते. कारण मराठीचे पण आणि किंग जॉर्जचे पण सगळे विद्यार्थी त्यांचे कोच होते. मनकर सर तिथे. मी काय त्यांना बघितलं नव्हतं, त्यांनी मला कधी बघितलं नव्हतं. ते वडाचं झाड आहे कर्नाटकचं. तिथे त्या वडाच्या झाडाखाली जाऊन ते बसले. मला माहित नाही, पण मला शरदने सांगितलं. तर ते बघत होते. आणि मी जेव्हा 9 विकेट्स काढला, मी घरी गेलो. रविवारी, शनिवारी मॅच. सोमवारी मी शाळेत गेलो 10:30 मराठा हायस्कूलला. आणि शरद सकाळी टेरसीला गेला विनू मनकर सरांकडे, नेटमध्ये हिंदूजी. तर तो आला 10:00ला शाळेत. अरे उमेश, तुला विनूबाईने बोलवलंय. सर काय रे, काय चेष्टा करतोय? नाही, माझी शपथ सांगतो, तू बघ, तुला बोलवलं सगळं. म्हटलं ते त्यांचा आणि माझा संबंध काय? मी त्यांना कधी बघितले नाही. तरी विनू मनकरचं नाव मोठं होतं. पण असं काय अचानक ते बोलत मला? नाही म्हणाले. विनू मनकर सर आपली मॅच बघत होते. अच्छा. वडाच्या झाडाखाली उभे होते. आणि त्यांनी मला विचारले. मी आज सकाळी टेस्टला गेलो, तर तो मुलगा कोण? गुड. मी त्यांना सांगतो अलिबागून आलाय. तर त्यांनी सांगितलं मग त्याला आपल्याला उद्या घेऊन आपल्या नेटमध्ये घेऊन येऊ उद्या होती. तर ते तो सांगायला माझ्या धावत आला. तो आला. म्हटलं काय? तर मी संध्याकाळी घरी गेलो शाळा सुटल्यावर. मामाला सांगितलं, मामा क्रिकेट खेळायचं मर्कंटाईल बँकला. अच्छा. तर म्हटलं अरे मला विनू मनकर. तर रे खोड्या, काय बडबड करतो विनू मनकर? विश्वास करा नाही वाटत. अजून काय अलिबागून आता मुंबईत आहेस? नेट हे कर, खोड्या काय बडबड करतो? म्हटलं नाही रे, मला सांगितलं त्यांनी. म्हटलं मग जागा गप्प बोलूया. पण दुसऱ्या दिवशी सकाळी खाकी हाफ पॅन्ट आणि हाफ शर्ट, ते तेवढंच होतं माझ्याकडे. आणि बेअर फीट घेऊन. आणि मग शरदाने मला सांगितलं तुला बोलवलं ते चल. म्हणून मी गेलो सकाळी 6:30ला. कारण त्यावेळेला आम्ही सगळे रस्त्यावरती झोपायचो. जागा कमी होती भाजी इंजिनियरमध्ये. आणि मीच नाही, सगळे मुलं माझे सगळे हवा यायची जोरात. हवेची मजा वाटायची सगळं. तर सकाळी उठलो 5-5:30ला. ब्रश केला आणखी गेलो. सकाळी 6:30ला गेलो. विनूबाई तिकडनं असे मी अजून आठवतो. असे आले. आणि मी असं उभं होतो. तर ते माझ्याजवळ आले. अच्छा. त्या स्क्वेअरमध्ये. ओके. मग नेटच्या बाजूला. नॉर्मल ते बागे राहायचे. त्याच्यानंतर माझ्याकडे आले. तुमचं नाव काय? उमेश गवळी. कुठून आला? कुठसून आला? मी अलिबागून आलोय. तुमचा बूट कुठे आहे? अच्छा. म्हणजे माझ्याकडे बूट नाही. पण तुमचा ड्रेस कुठे आहे? युनिफॉर्म कुठे? म्हटलं युनिफॉर्म पण नाही. एक खरी गोष्ट आहे. बरोबर. युनिफॉर्म पण नाही. तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे काय? म्हटलं हो.
मग उचसून म्हणजे उद्यापासून उचसून तुम्ही क्रिकेट युनिफॉर्मने बूट घालून या. हे सकाळी शाळेत मामाला सांगितलं तर पण मामाचे जुने बूट होते क्रिकेटचे आणि माझ्या शाळेत जो मोहिते होता त्याने ड्रेस दिला, त्यांनी त्याची पॅन्ट फोल्ड करून गेलं. दॅट इज हाऊ आय स्टार्टेड. पहिले 2-3 दिवस मला रनअप वगैरे काय माहित नव्हतं. मग विनोबाईने हळूहळू रनअप 20 फॉलो झाला आणि राऊंड विकेट टाकत होतो. ते बॉल एवढे स्विंग व्हायचे म्हणजे जवळजवळ 1-1.5 फूटच्या बाहेर. तर माझं नशीब पण चांगलं. विनोबाईने मला सांगितलं तू आता राऊंड ओव्हर द विकेट टाक आणि स्टार्ट घे. नशीब असं होतं की 1959-60 साली रिची बेनाची टीम आली होती इंडियामध्ये. आणि त्यावेळेला काय होतं की पॉली उंबरीकर, रामचंद, बापू नाडकर्णी, माधव आपटे हे सगळे आमच्या टेर्सिनेटला प्रॅक्टिसला यायचे. बरोबर. आणि त्यांना विनोबाई त्यांना बॉलिंग करायचे. विनोबाईंनी आणखी 1-2 लोकांना बोलवलं आणि मला ते बॉलिंग करायला लागलं. तुम्हाला चान्स दिला? मला एकट्याला, बाकी दुसरं कोण नाही. त्या उमेश टाकीचे तर पॉली उंबरीकरने हे सगळे खेळ. तर मी पॉली उंबरीकर माझं इन स्विंग असं यायचं ना, तर ते त्यांचा तो वीक पॉइंट होता. अच्छा, इन स्विंग खेळणं. मिडल सारखेच मी बोर्ड काढत असतो. क्लीन बोर्ड. मग त्यांची जी चेष्टा मस्करी व्हायची. मग तिथे मी असं उभं होतो तिथे. पॉली उंबरीकरने त्यांना एक कहाँ ती पकडीने आवी. अच्छा, कुठून आणलं? दॅट इज हाऊ मला थोडंसं हे वाटायला, कॉन्फिडन्स वाढला असेल. कॉन्फिडन्स वाटायला लागला. म्हणजे सर तुमचे विनू मंकड सर पहिले कोच होते असं म्हणता येईल आपल्याला? पहिलं अगदी आलो आणखी त्यांनी सगळं त्यांनीच बघितलं केलं आणि त्यांच्याचमुळे जे काय आहे आज मी त्यांना मला कॉन्फिडन्स दिला की यू कॅन प्ले. तो महत्वाचा आहे. माझ्या त्यांनी असं तोंडाला पण हात नाही लावला कधी, हे नाही हे असं पण नाही. कधी माझं नॅचरल पण होतं. पण जनरली मी बघितल्यानंतर हे असं कर, हे असं ते नाही. यू प्ले. तुझे हे आहे ना नॅचरल, ते डेव्हलप कर. ते फक्त कॉन्फिडन्स द्यायचं आम्हाला. यस, यू हॅव टू फाईट अँड यू हॅव टू डू इट. हे त्यांचं हे बाकी दुसरं हे नाही. माझं काय कळलं, बॉल बाहेर जायचे त्यामुळे ते नुसतं तिकडनं नेटमध्ये बाहेर उभं राहून मी आतमध्ये येऊन जरा बाहेर मायन्यूट पॉईंट सांगायचे. तेवढंच बाकी मी जे काय तर असं करता करता मला कॉन्फिडन्स आला लागला. हा एक भाग झाला माझ्या सुरुवातीचा. आता मी परत माझ्या अलिबागला जातो परत. प्लीज सर. तिथे एक ज्योतिषी होते देव म्हणून. आता कोण माहित नाही, पण आता पण झालं. ते माझ्या आईला माझ्याबद्दल भयंकर काळजी होती. त्या शाळेत जात नाही, करतो ते करतोय, माळा करतो, लोकांच्या कंप्लेंट्स होतात. आता याचं काय करणार म्हणून ते एक ज्योतिषी देव बाप्पा म्हणून. अच्छा. अजून त्यांचं बोर्ड आहे तिकडे. आणि त्यांना तिने आमच्या दुसऱ्या भावांच्या पत्रिकाकडे माझी पण दाखवली. बरं. याच्या नशिबात काय म्हणून. तर त्याने ना अर्धा तास घेतला. 20-25 मिनिटं अर्धा तास ते बोलत नुसतं बघतात, वाचत होते, बघत होते. आई घाबरली. अच्छा. अक्षरशः आई घाबरली. ते काय बोलत नाहीत, सांगत नाहीत. आणि त्यांनी पटकन बोलले, हा मुलगा तुमचं नाव काढेल. हा मुलगा तुमच्या फॅमिलीचं नाव काढेल. नाव काढेल बोलवलं. आई उठली. काय चोरीबिरी करणार आहे काय, दरोडेबिरी करणार आहे काय? नाही म्हणाला, अर्थाने नाव काढेल. हा फॉरेनला जाणार. अच्छा. आणि नाव काढेल. तेव्हा किती वय असेल सर तुमचं? माझं 13-14 वर्षाचं. तेव्हा त्यांनी प्रेडिक्ट केलं होतं. तेव्हा ते प्रेडिक्ट ॲस्ट्रॉलॉजिकल 14 वर्षाचा असेल. 53-54-55 असे काहीतरी वर्ष. तर आई घाबरली होती, घ्या दरोडा वगैरे घालणार कुठेतरी. तर अशी अलिबागला तर ते मनात आलं की चला ते ज्योतिष जे खरं झालं तर काय म्हणून आपण ट्राय करूया. अच्छा अच्छा. आपण ट्राय करूया, बघूया. जमलं तर जमलं, नाही तर नाही. आणि इतक्यात मग विनोबाईंचे आशीर्वाद मिळाले आणि त्यांचं एनकरेज मिळालं. ते मग एक एक पायरी चढत गेला. मग एक कॉन्फिडन्स आला की आय कॅन डू इट. हे वाढत वाढत गेलं.
आणि नंतर मग 1962 ते वेस्ट इंडिजचे फास्ट बॉलर्स आले होते सगळे. गिलक्रिस्ट वगैरे सगळे. चार्लिस टेस्ट, मला वाटतं चार्लिस कॅम्प होता ना त्या सगळ्यांनीच, म्हणजे चार्लिस टेस्टने खूप माझे होते. इज इंडियाज फ्युचर फास्ट बॉलर म्हणून काय हेडलाईन्स वगैरे पण सगळं आहे. ते 19 मार्च 1962 की 63 ची गोष्ट ते आहे. ते मुंबईतच झाला होता सर तो कॅम्प. मुंबईत आम्ही ते 5 कॅम्प होते. झोनल हे केले होते. कलकत्त्याला एक होता ईस्ट झोन, साऊथ झोनचा बँगलोरला होता, वेस्ट झोनचा मुंबईला होता, नॉर्थला दिल्लीला होता. असं ते 4 फास्ट बॉलर्स आले होते सगळे. गिलक्रिस्ट वगैरे. त्यांनी काही तुम्हाला पेसवर भर द्यायला सांगितलं, स्विंग वगैरे? रनअप आणि शेवटची स्ट्राईड. अच्छा, ती इम्प्रूव्ह केली. म्हणजे जिथे स्पीड आणि ते माझ्या जवळ उभे राहायचे चार्ली, आणि माझं रनअप कमान. अच्छा, असं चार्ज करायचे, हे करायचं, मला बॅकअप करायचं. त्यामुळे मी आणखी जास्त नंतर मग त्यांनी सांगितलं, मग मी बॉलिंग करायला लागलो. राज सिंग वगैरे मागे उभे राहायचे. अच्छा, सीसीआयला होतं राज सिंग, हनुमंत सिंग, आणि तो ग्रुप सगळा असायचा. तिथे ते बघितल्यानंतर त्यांना पण असं वाटलं की हा एक फ्युचर आहे, पोटेन्शियल आहे. आणि नंतर पेपरला वगैरे पण नाव आले. आणि त्याच्याच आदल्या दिवशी मी एक हे खेळलो, तालीम शील्ड खेळलो. अच्छा, ओके. आणि त्याच्यात मी त्या बोहरा क्रिकेट क्लब, बोहरा त्यावेळेला होते, त्यांच्या मी 6 विकेट्स पहिल्या 8 बॉलमध्ये काढल्या. 6 for 0 आलं होतं पेपरला. आहे 9 शक्तीला. ऑफकोर्स पहिल्या 8 बॉलमध्ये 6 विकेट. 6 विकेट्स, 0 for 6. ते पेपरला फलंदाज 0 for 6. तर ते पेपरला पण बरेच आलं. तर आपला हा होता ना तुमचा तो एक जर्नलिस्ट होता आमच्या ठाकूरवाडला राहायचा, काय नाव त्याचं, वासुदेव. वासुदेव. त्यांनी तो माझ्या बाजूला द्यायचे. त्यांनी सगळे माझे फोटो दाखवून पेपरला वगैरे द्यायचे. बरोबर. तर हे दॅट इज हाऊ असं सुरू झालं. पण त्या पहिल्या मॅच कडे तुम्हाला घेऊन जातो सर. जी पहिली मॅच होती कर्नाटकला, हॅरिस शील्डची पहिली मॅच. पहिल्यांदाच तुम्ही मुंबईच्या मैदानावर टर्फ विकेटवर कदाचित एक मॅच खेळत होता तेव्हा, आणि शूज घालायची सवय नव्हती. मग तुम्हाला अंपायरनी सांगितलं की कोणाचे तरी शूज घालून घ्या. तो अनुभव कसा होता? त्यानंतर मी अंपायरला सांगितलं की नाही, मी शूज घालून टाकू नाही शकत, आणि 9 विकेट घेतल्यात. त्या अनुभवाबद्दल थोडं सांगाल की? म्हणजे असं की मला कपडे नव्हते, बूट नव्हते, आणि मी अलिबागहून आलो होतो. माझं हे जरा कमीच होतं. अलिबागच्या आया क्या म्हणून लोक मला विचारायचे. तर त्यामुळे मी चांगल्या मनात झालं, मला नाही धावता येत नाही. त्या टर्फवर मग अनवाणी पायांनी ग्रीप यायची तुम्हाला? नाही, ते 3-4 छोट्या रनअप. तेव्हा मी रनअप घेत नव्हतो. असं राऊंड विकेट, आणि ते असं राऊंड विकेट असलं तर बॉल मस्तपैकी स्वर व्हायचा, आणि ते काय वेळेला लेफ्ट करून बोल्ड व्हायचे. ते नसेल होतं, ते विनोबाईने बघत होते. ते बघत. त्यानंतर तुम्ही अंजुमन इस्लाम विरुद्ध पण पुढच्या मॅच मध्ये 7-8 विकेट घेतल्या. नंतर 7 विकेट. तेव्हा शूज घातले होते? हो, नाही, त्यावेळेला बूट घालायला सुरुवात केली. त्यावेळेला बूट घालायला सुरुवात केली होती. मामाने मला त्याचे ते बूट ते टाकायला सुरुवात. आणि नंतर मग मला जॉब्स अपॉर्च्युनिटी झाल्या. मी शाळेत असताना मला युनिकॅम लायब्ररीने, आमच्या बाजूला 1-2-3 क्रिकेटर होते, ते तिथे होते. ते मला घेऊन गेले. ते मामा पण म्हणायचं, मी तुला काय आता सांभाळू शकत नाही, आता माझी परिस्थिती आहे, तर तू जॉब घे. कारण त्याला माहित नव्हतं मी टेस्ट क्रिकेट खेळेन. तर म्हटलं चल मग आता दुसरं अलिबागला तर मी जाऊ शकत नाही आता. बरोबर. कारण तिथे एकदम प्रॉब्लेम होते बरेचसे. मी जॉब घेतला. ते हार्ट इथे युनिकॅम लायब्ररी त्यांचं योगेश्वरीला त्यांचं हे आहे. अच्छा, आणि त्यांची टीम पण असायची? त्यांची टीम फार्मास्युटिकल शील्ड काढली. टाइम शील्ड मध्ये नाही, टाइम्स नाही, फार्मास्युटिकल. ओके. म्हणजे सिप्ला, सांडोज, फायझर्स वगैरे असे त्यांचे ते होते. पण एक थोडं फायनान्शियल सिक्युरिटी आली होती तेव्हा. थोडं फायनान्शियल सिक्युरिटी आली असेल त्याच्यामुळे थोडीशी. काय हे होतं, काय करू. इथे तर सगळे निर्दय लोक आहेत. मुंबईमध्ये काय, अलिबागला कसं कोळी लोकांच्या थोडा सपोर्ट होता. कोणाला मनात कोणाच्या काही नाही, इथे सगळे चेष्टा करतात, मस्करी करतात. त्यामुळे आपल्याला काही जमत नाही त्यांच्या लेवलला जायला.
पण हुशारीला बोलणं चालणं बोलणं वगैरे. तर काय करायचं मी विचारत होतो असं. तर तिथे जॉब घेतला मी. तर 60 रुपये पगार होता महिन्याचा. अच्छा. 2 रुपये पर. आणि तिथे लेवल डिपार्टमेंट होतं. ओके. इंजेक्शनच्या वगैरे ते जे औषध की मग ते आमच्याकडे आलं रेडीमेड पॅकेटला ते लेबल लावायचं. अच्छा. ते मी करत होतो सगळं. ओके. अमृते नावाचा एक माझा आमच्या बाजूला राहायचा तो घेऊन गेलो. तोच माझ्यासाठी जेवण वगैरे आणायचा. अच्छा. भाकरी बिकरी. तर तिथे जायचो मी सकाळी. पण विनोबाईंकडे तिथे नेट प्रॅक्टिस करून 9:30ला फास्ट ट्रेन पकडून जोगेश्वरीला जायचो. आणि तिकडनं मग संध्याकाळी 6:30-7ला घरी यायचो. कारण का मामा पण बोलले नाही तर मग तू इथे राहू नकोस. पण ते करायला लागले. तर मी 2 महिने केलं आणि मग कंटाळलं. अच्छा. नाही आता म्हटलं मुंबई आपली जागा नाही आहे. मुंबईमध्ये मला कोणी ओळखत नाही. कोणी तिथे निदान चांगले लोक तरी आहेत. थोडे मित्र होते. चांगले लोक म्हणजे हृदयाने चांगले. इथे सगळे कॉमेंट्स करतात हे करतात ते करतात. आपण आपलं अलिबागला जर जे काय असेल ते बघूया. पण मी अलिबागला गेलो. तुम्ही परत गेलो. ओके. 6 महिने राहिलो तिथे. 6 महिने राहिल्यानंतर माझे सगळे कॉलेजमधले माझे मित्र सगळे कॉलेजला गेले पुन्हा बॉम्बेला. बरोबर. आणि मी एकटाच व्हायला पडलो. लोनलीनेस व्हायला लागला. तर इतक्यात मला माझ्या मोठ्या भावाने तो गिरगावला राहायचा त्याने. आणि एक मॅच मी गौड सरला खेळलो ए डिव्हिजन. अच्छा अच्छा. शेवटची ऑक्टोबरला. कुठली कांगालीची होती? कांगाली ए डिव्हिजन. अच्छा. अरे वा. MM आमचे कॅप्टन काळबेट वगैरे ते सुरेश नाडकर्णी वगैरे ते लोक होते. तर त्यांनी मला दिलं चान्स शेवटची मॅच म्हणून. आणि त्याच्यात मी 5 विकेट्स काढल्या 13ला. अरे वा. दादर युनियनचे. हो. दादर युनियन मध्ये सगळे दिग्गज असतील. हो सगळेच ते रामनाथ केणी वगैरे नरेंद्र तामाणे वगैरे त्यांच्याच ग्राउंड वरती. फायबर तर्टीन दुसऱ्या दिवशी माझा फोटो बिटो तिथे आला. त्यामुळे मला जॉबची ऑपॉर्च्युनिटी आली. माझ्या भावांच्या तू लवकर ये गौड सर. कारण गौड सर सगळे हार्ट वर्ड कंपनी ते सरस्वत लोकांचे जेवण त्यांनी मला जॉब दिला शाळेत. अच्छा. मग तुम्ही पुन्हा आला तिकडे? त्यामुळे मग मी मुंबईहून परत आलो जॉब घ्यायला अलिबागून. कारण का तिकडे एकदमच खलासच झालं होतं मेंटली फिजिकली. मग आला तो जॉब घेतला. तर मला 150 रुपये पगार होता महिन्याचा. 75 DA 75 बेसिक. तर ते अलायन्स बिल्डिंग म्हणून आहे सिद्धार्थ कॉलेजच्या समोर जळली नंतर तिथे मी सुरुवात केली. तिथे बाबा आमोणकर वगैरे तिथे होते. ते 2-4 काही बाबूराव दाभोळकर तेच होते. ते बी डिव्हिजनला आम्ही टाइमशीट खेळलो. बी डिव्हिजन ते खेळायचे त्यावेळेला. आणि तिथून मग मी ती सोडली आणि मला टाटाने ऑफर दिली. कारण का की दुपारची वेळ आमची होती. दुपारी आम्हाला काय घ्यायला नव्हतं. मी शरद हजारे आम्ही 2 जण टाटाचे नेट प्रॅक्टिस चालायचे पारसी जिम खाण्यावरती. बरोबर 2:30 वाजता ते लोक यायचे. आणि मोठमोठे सगळे टेस्ट क्रिकेटर नरेंद्र तामाणे नरी कॉन्ट्रॅक्टर ऋषी सुरती हे असं सगळे वसंत अंबलाडी वासू पराशे वगैरे सगळे यायचे. तर आम्ही जाऊन मागे आम्हाला दुसरं काय करायला नव्हतं. मी आणि शरद पारशी जिम नेटच्या मागे खुर्चीच्या मागे बघत राहायचो. ते बऱ्याच वेळा त्यांचं नेट फुल असायचं. पण रणजी ट्रॉफी आली की टाटाचे 5-6 प्लेयर्स जायचे. मुंबईच्या टीम मध्ये जायचं 7-8 प्लेयर्स पाडायचं. त्यावेळेला मग तिथे बॉलिंग करायला कोण नसायचं. मी म्हटलं मी टाकतो बॉलिंग. तुम्ही स्वतःहून विचार? मी घेऊ. मी टाकलं. खाज होती सर. तर मी घेतले चपला काढल्या बाहेर. खाकी पॅन्ट होती शर्ट होते. आम्ही शाळेत चाललो होतो ते दुपारी. बरोबर. आणि पहिला जो बॉल टाकला जोरात टाकला तर तो पहिला बॉल ते बांबू असतात ना 4 नेटचे पुढे 2 मागे 2. बरोबर. तर बॉल त्या बांबूवरती पडला नेट खाली पडलं. अच्छा. तर तिथे मागे खाली तिथे टाटाचा मोठा ऑफिस होता टाटा म्हणून. अच्छा. त्यांच्या अंगावर पडलं. इंग्लंडमध्ये तो 15 वर्ष इंडियन जिमखानाचा कॅप्टन होता ना. ते इथे आले. कौन काय तुम्हाला नाम काय कोण आहे हे असं एकदम उंच 6 फूट 6.5 फूट. म्हटलं मी उमेश कुलकर्णी. क्या करता है?
स्कूल में है। मैट्रिक हुआ नहीं, मैट्रिक होने से टाटा ज्वाइन करो। अच्छा, इमीडिएटली ऐसे ऊपर। ओह वेरी गुड। मैट्रिक होने से, मैट्रिक होना है कंडीशन, मस्ट है। मैट्रिक हो आणि हमको आके मिलो। अच्छा, टाटा जॉईन करू, किसी को बोलना मत। व्हेरी गुड, कदर होती क्रिकेटची। हा, आणि मग त्यांनी तिथपासून मला ते नवीन बॉल टाकायला द्यायला लागले नेटमध्ये। म्हणजे अगदी जेव्हा टाटाचे फुल टीम असायची तेव्हा पण सुधाकर अधिकारी, नरेंद्र दाभाणे, रुची श्रुती, वासुविस हे लोक, आणि त्यांचं ते जसं मॅच मध्ये बॅटिंग ऑर्डर तशीच असायची त्यांची, रुची वगैरे त्यांच्या नंबरवरती यायचे खेळ। मला ते मला सगळे 8-10 राऊंड बॉलिंग करायला लावायचे। अजून काय पाहिजे? नवीन बॉल द्यायचे। तर मी आणि पॅडी शिवलकर आम्ही, आणि एस.आर. पाटील म्हणून होते ते पण टेस्ट क्रिकेटर होते, एक टेस्ट क्रिकेटर। आम्ही तिघे जण 3-3 तास नॉन स्टॉप फास्ट बॉलिंग करायचो। अरे वा। त्यांनी म्हणे मग मला जॉब मिळाला, मी ताजबागला गेलो, ताजबाग त्याला जॉब दिला टाटाला, आणि दॅट इज हाऊ तिथून तेव्हा वाटायला सुरुवात झाली होती की मी मुंबईसाठी रणजी खेळू शकतो, किंवा ते स्वप्न कधी बघितलं तुम्ही? ते स्वप्न जेव्हा विनोबाईंनी सांगितलं तरी पण मला सोडलं, विनोबाई माझी चावी येतात। पण कधी बोलले होते विनोबाई? 59 साली। नाही म्हणजे ते पहिल्या इंटरॅक्शन मध्ये की? पॉलिका आणि खंडू रांगणेकर आले होते। तुम्ही ते सकाळी त्यांनी विचारलं, विनो आम्हा कोई खेलसे के, आम्हा कोई इंडिया में खेलसे काय? अच्छा। तर त्यांनी आ बेज अँड ड्रम्स, एक मी आणि एक शरद हजारे। व्हेरी गुड। 59 ची गोष्ट, मोठा सर्टिफिकेट इंग्रजिम घरा, एक गोष्ट घरी आहे। यस ऑफकोर्स। आय बेज अँड ड्रम्स। पण तुम्हाला स्वतःला केव्हा वाटलं? तर मी म्हटलं आमच्यासाठी हे काय, मला त्यावेळेला इंडिया खेळण्याचे मनातच नव्हतं कुठे, कधी स्वप्नात पण नाही आलं। अलिबागून आलेला माणूस मी, काय इंडिया खेळला। तर पण मी घरी गेलो ते मला अरे विनोबाई असं सांगत होते, तर चल खेळायचं। परत दुसऱ्यांदा त्यांनी मला जापला, वेड्यासारखं बडवू नको। ते मग पण मनात ना मी इनबिल्ट व्हायला लागलो, तो कॉन्फिडन्स येत होता की नाही की नाही एवढा मोठा माझी चेष्टा कशाला करेल। करेक्ट करेक्ट, ट्राय करूया। आणि ह्या वेळेला तो अलिबागचा जो ज्योतिषी होता, तो ते पण आठवलं, ते म्हणत आहे तो बोलूया, बघूया ट्राय करूया। अच्छा, हे असं त्यावेळेला भरून आले, एकत्र आले, आणि मग मी सुरुवात केली। मग 62ला ते वेस्ट इंडिजचे फास्ट बॉलर्स आले, मग त्यांच्यामध्ये आय वॉज द बेस्ट फास्ट बॉलर ट्रेनिंग इन इंडिया। अच्छा, तर ते मला मग बॉम्बेनी चान्स दिला, रणजी ट्रॉफी ऑक्टोबर। त्याच वर्षी मी अनऑफिशियल टेस्ट मॅच खेळलो। करेक्ट, श्रीलंकेच्या विरुद्ध, त्यावेळेस सिलोन होतं। पहिल्याच 4-5 वर्ष मध्ये 4 विकेट्स घेतले होते, त्याचे मला खूप मोठं नाव नाव। नंतर मी इंग्लंडच्या अगेन्स्ट खेळलो, MCC, MJK स्मिथची टीम आली होती, त्यांच्यावेळेस मी इतकी सुंदर बॉलिंग केली, काय कॅचेस तर ड्रॉप केले, पण दॅट वॉज द बेस्ट प्लेयर आय हॅव बॉल्ड अहमदाबाद। अच्छा, 28 ओव्हर्स नॉन स्टॉप टाकला त्यावेळेला पण। अच्छा, तर ते नंतर मग कॉन्फिडन्स बिल्डअप होत, तोच कॉन्फिडन्स मला वाटतं इराणी कप तुम्ही खेळला होता, मॅच इराणी कपची, त्या मॅच मध्ये। हो, मग त्यावेळेला पण काय 6 वर्ष मी सांगतो, त्याच्यात पॉलिटिकल अँगल घेऊ नकोस, पण त्यावेळची जी परिस्थिती, रणजी ट्रॉफीचं जे हे होता फॉर्मॅट, 3 दिवसाची मॅच होती। बरोबर, मी आता बोलतो सगळं, 3 दिवसाची माझ्याकडेच बोला सर प्लीज। त्या 3 दिवसामध्ये आम्हाला 2 वीक टीम्स यायच्या, 2 किंवा 3, सौराष्ट्र, गुजरात, बरोडा आणि बरोडा। ह्या 3च टीम्स अशा होत्या की आम्हाला 9 पॉईंट घ्यायलाच लागले, कारण तिकडनं मग महाराष्ट्र जिंकायची। करेक्ट करेक्ट, आणि त्यावेळेला एकच टीम असायची, एक टीम क्वालिफाय व्हायची, एकच टीम आहे। मग तिचं आम्ही एक हारलो होतो आमच्या, बरोबर। तर त्यावेळेला काय होतं, आमची जो बॉलिंग साईड होती ते बेसिकली जे रमाकांत वॉज एट हिज बेस्ट, तर तो 2-5-10 ओव्हर्स टाकायचा, आणि मग मला 1-2-4 ओव्हर्स टाकल्यानंतर बापू नाडकर्णी यायचे, आणि बापू नाडकर्णी कोणी खेळू शकत नव्हतं, असं अनप्लेबल होते। आम्ही 2 दिवसात
9 पॉईंट्स घ्यायचो. बरोबर. आणि दॅट टेकिंग 9 पॉईंट्स वॉज मोर इम्पॉर्टंट. क्वालिफाय व्हायसाठी ते क्वालिफाय व्हायचो तर एकच टीम होणार. म्हणून काय झालं आम्हाला मी काय अरुण वर्धे आम्हाला तेवढी बॉलिंग नाही मिळायची. फक्त रमाकांतने एक त्याचं नाव होतं ते 7-8 ओव्हर्स टाकायचं. बाकी बापू आणि दुसऱ्या इंनी बाळू गुप्ते. बाळूला सगळे मामाचं गुगली कोडा समजायचं नाही आणि बापू एका नॉर्मल समजायचं. तेव्हा आम्ही 2-3 दिवसात आमच्या दॅट वॉज बॉम्बे जिंकली पाहिजे. बरोबर. हा एक आमचं एम असायचा. त्यामुळे मी पण कधी हे नाही केलं की आम्हाला. पण ज्या वेळेला जायचं ठरलं सिलेक्शन होतं ट्रायल. ती ट्रायल मॅच मी खेळलो इराणी ट्रॉफी बॉम्बे वर्सेस वेस्ट. तर ऑल इंडिया सिलेक्टर्सनी त्यांना सिलेक्टर्सना सांगितलं बॉम्बे की आम्हाला फास्ट बॉलर्स बघायचे. अच्छा. ओके. कारण आम्हाला ऑस्ट्रेलियाला जायचं तर आपल्याला सगळ्यांना फास्ट बॉलर आपल्याला तो यांना लॉंग स्पेल्सला. व्हेरी गुड. अच्छा. तर हार्डिकर होता आमच्या गावले. माझ्या सगळे आलं आणखी बॉल दिला मला म्हणाले खरी गोष्ट सांगतो तू दमलास की सांग मला. आईची शपथ खरंच. किती मोठा त्यांनी कॉन्फिडन्स दिला होता तो. तू दमलास की मला सांग. जेवढी टाकायची तेवढी टाक. मी म्हणाल मी कधीच दमलो नाही. मी दबणार पण नाही. आणि त्यावेळेस नॉन स्टॉप 28 ओव्हर्स टाकल्या 5 विकेट्स काढल्या. त्यातली पतोडींची एक विकेट. पतोडीची एक आठवते ती विकेट. मग तो जो स्पेल होता इतका सुंदर पडला. आमचा एक स्पिरिट होती. सीसीएलच होती मॅच. सीसीएलला ब्रेबॉन आम्ही मी सगळं ब्रेबॉन स्टेडियम. तर तो जो एक स्पेल होता तर बऱ्याचशा लोकांनी प्रभू वगैरे या लोकांनी दे हॅव नेव्हर एव्हर सीन सच अ फास्ट बॉलिंग अटॅक. अच्छा. आहे ते तुला कुठेतरी रेफरन्स मिळेल तो. तर सांगायचं आता एक जी के मेनर मला आता एक तो मराठी आधी एक काही आम्ही ब्रेवॉन्सला भेटलो होतो बस बाजूला. उमेश डू यू रिमेंबर दॅट स्पेल. आय नेव्हर कॅन फॉरगेट दॅट. टर्निंग स्पेल होता. तर म्हणजे इतका तो चांगला होता की पतोडे पण बोलला असं मी ऐकलं की मला उमेश पाटील ऐका की कोणी झाले. अच्छा. ओके. दॅट इज हाऊ आय वॉज. त्यावेळेला माझ्याकडे बूट नाही, माझ्याकडे शर्ट पॅन्ट नाही, माझ्याकडे पासपोर्ट नाही. अच्छा. पासपोर्ट मग संध्याकाळी 10 वाजता झाली. बॉम्बे MCAतले कोणतरी लोक आले. मला ते भेनघाट स्टुडिओ आहे तिकडे फोटो काढला चिरा बाजारला. तो एकच तिथे होता. तिकडे जाऊन फोटो काढले, पासपोर्ट दिले आणि मग पासपोर्ट प्रोसेस झालं. माझ्याकडे काहीच नव्हतं ते. मग मला काय 2 दिवसात ते मिळाला पासपोर्ट. पण ते मी नाही केलं म्हणजे ते BCAनेच केलं. बरोबर. MCAनेच केलं. तर ते सगळं आणि असं मी घरी येत असं त्यावेळेला ही आमच्या केशव नाकाची चाळमध्ये राहते. चाळ होती ती गिरीवर. सगळे गर्दी हे लोक सगळे बघायला. आमच्या आईला कळलं नाही लोक का बघायला येतात. कारण तिच्या मनात की मी वायात गेलेलो आहे, फुकट गेलेलो आहे. आता इंडियन टीम मध्ये सिलेक्ट झालेलं लोक कशासाठी येतात. तिला माहित नाही मी इंडिया रिप्रेझेंट करतोय, फॉरेनला जाते फक्त मॉर्निंग ऐकलं पण जाणार आहे. तिच्या मनात पण नाही, स्वप्नात पण नाही. तर ते नंतर मग ते प्रेस रिपोर्टर्स वगैरे आले फोटो. त्यावेळेस मग तिला कळलं की उमेश काहीतरी अचीव केलं. आणि त्यावेळेला तिच्या डोळ्यात पाणी आलं. ओके. फर्स्ट टाइम एव्हर आय सॉ टीयर्स ऑफ हॅपीनेस इन हर आईज. व्हेरी गुड. खूप अभिमानाची गोष्ट. पण त्याच्या आधी हा मेला तर मी सत्यनारायण पूजा घालीन अशी मला मारायला धावायचं जायची. इतकं मी हे केलं होतं अलिबागला. पण हा टर्निंग पॉईंट आला आणि मग आम्ही गेलो. माझा परफॉर्मन्स एवढा नाही झाला चांगला. पण आता ते एक्सक्यूज पण मी देत नाही. पण ते काय होतं म्हणजे टफ कंडिशन्स होत्या ॲडलेटच्या किंवा नाही. आमच्याकडे इक्विपमेंटच नाही. माझ्याकडे बूट नाही. अच्छा. माझ्याकडे कपडे नाही, पॅन्ट शर्ट नाही. मी कोणाकडे घेऊन गेलो. अच्छा. प्रॉपर साईजचे 4 दिवस मिळाले. सगळी तयारी. 9 तारखेला सिलेक्शन झालं आणि 13 तारखेला आम्ही मद्रासला गेलो. 17 तारखेला. तर 4 दिवसात कुठे बूट.
तर विनू मनकर सरांना पहिले भेटायला गेलो मी हे न्यूज ऐकल्याबरोबर. त्यांनी मला सांगितलं जा तिथे कालिदास म्हणून एक बूट शिवतो त्याच्याकडून, पारशी डेअरी आहे ना त्याच्या बाहेरच्या फुटवरती, तर हे सगळे क्रिकेटर्स चालवलं त्याच्याकडनं शिव. तर त्यांनी मला 2 दिवसात ते बूट घालून दिले, पण ते घट्ट झाले, प्रॉपर साईजचे नसते. कणका घेतले ते घाईघाईत गेले. आणि तिकडे गेलो तर ते पण टाकायला लागले. पण तिथे मी विदाउट शूज टाकायला लागलो तर लोकांना आवडले पण नाही काही. अच्छा, तिथे टाकलं होतं तुम्ही? धावता येत नव्हतं मला. अच्छा अच्छा. तर ते नंतर सुरुवात केली. मग मी आमच्याकडे फॉरेन एक्सचेंज नाही, आम्हाला रोज 1 पाऊंड मिळायचा. आणि त्या पाऊंडामध्ये आम्हाला रात्रीचं जेवण वगैरे करायला लागायचं. ओके. पैसे पण नाहीत. बरोबर आहे. काही घेता पण येत नव्हतं. पण माझी ती पहिली स्टोर, मला पण मी माहीत नव्हतं एवढं काही. तर ते असं करता करता माझं फर्स्ट क्लास करिअरचे बिल्डअप जे चांगलं व्हायला पाहिजे होतं ते कुठेतरी त्याला हे झालं. ते कुठेतरी म्हणजे आता थोडक्यात हे मुंबईतले यंगस्टर्स हे मुंबईतच असतात, त्यांना ट्रॅव्हल कुठे करायला लागत नाही. ग्राउंड बाजूला आई वडील प्रोत्साहन देत आहेत. आज बदललं सगळं. मला आमच्याकडे कोणाला माहीतच नाही. कोणीतरी मित्रांनी मला 12 आणे जायला आणि 12 आणे यायला दिले. मग मी अलिबागला गेलो तर त्या ज्या वेळेला विनू मनकरने सांगितलं शरद हजारेकडे, शरद हजारेला मुंबईला अलिबागला पाठवला. हो का? की नाही तू सांग, मी त्याला बोलवलं म्हणून. मी जेव्हा परत गेलो ना अलिबागला 6 महिन्यानंतर, त्याच्या विनूबाईंनी शरद हजारेला मुंबई अलिबागला पाठवला, तू त्याला घेऊन ये म्हणून. तर त्यावेळेला मी जेव्हा आलो त्यावेळेला माझ्याकडे कपडे नाहीत, काही नाही, काय नाही. तर हे असं सगळं मेंटल आय हॅड टू स्विम अगेन्स्ट द करंट. पण तरी तर त्या लेवलला वर गेल्यानंतर त्या तुमच्या डेब्यू टेस्ट मध्ये मला वाटतं बिल लॉरेनला तुम्ही फर्स्ट बॉलवर आउट केलं. फर्स्ट बॉलला, पण सेकंड इनिंगला, फर्स्ट इनिंग नाही. आणि ते झालं आणि माझं हॅमस्ट्रिंग मसला 4 ओव्हर्स टाकला, 4 किंवा 5 ओव्हर्स. आणि हॅमस्ट्रिंग मसल आतमध्ये मग 1.5 महिना खेळलोच नाही. अच्छा, मग तो पण एक सेटबॅक झाला. तो पण ती टेस्ट गेली, दुसरी गेली, तिसरी गेली, तर तिसरी पतोडी बोल नाही, आता यू हॅव टू प्ले. अच्छा. 1.5 महिना तो बसला. मग मी खेळलो. पण तो परफॉर्मन्स नसेल झाला. ब्रिस्बेन ते 2 विकेट्स घेतल्या. पण ब्रिस्बेनला मला वाटतं तुम्ही चांगली पार्टनरशिप चांगलीच आहे. शेवटची बाजी आणि जयसिंग म्हणजे ते 71 रनची की काहीतरी अशी पार्टनरशिप झाली. मी शेवटी आलो होतो आणि जय त्यावेळेला बॅटिंग करते 61, 68 असं काही 100 केले मला वाटतं. आणि त्याची सेंचुरी झाली, 102 त्यांनी केल्या. तुम्ही चांगली साथ दिली. आणि मी मध्ये जाऊन त्याचं कॉंग्रॅच्युलेशन केलं आणि त्याला म्हटलं हे बघ, आता कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब करू नको, तू शेवटच्या बॉलला रन घ्यायचा प्रयत्न करू नकोस. कारण त्यांचे ते सगळे बिल लॉरी ऑस्ट्रेलियन्स मध्ये काय तर ते आपण रनआउट व्हायचे चान्सेस आहेत. अच्छा. तर तू रिस्की रन घेऊ नकोस. मला कुठच्याही ऑस्ट्रेलियन बॉलर मी म्हटलंय त्याला मी खेळून काढेल, मी कोणी आउट काही घेणार नाही. मी 1.5-2 तास वाचलाय आणि अगदी आराम मध्ये काही नाही. तर मी त्याला म्हटलं हे करू नकोस, रिस्की शॉट घेऊ नकोस. जर 4 मिळाले तर 4 घे, एक मला सेव्ह करायचा प्रयत्न करू नकोस. करेक्ट. मला नाही तू यू प्लेइंग वेल, नो प्रॉब्लेम. आणि तसंच झालं. शेवटी बॉब कॉपर बॉलिंगला आला आणि तो ऑफ स्पिन स्लो ऑफ स्पिन टाकायचा. आणि त्याने काय केलं, हे लोक सर स्टूड म्हणजे लेग साईडला फिल्डिंग ठेवली नाही, फाईन लेगला एक पण फिल्डर नाही. अच्छा. ओके. मिड विकेट सुद्धा मागे ठेवला. मागे नाही, पण थोडस बिडॉनच्या बाजूला. अच्छा अच्छा. ओके. आणि ती साईड ओपन ठेवली, स्क्वेअर लेगला वगैरे कोण नाही. आणि ऑफ साईड केली. आणि त्यांनी बॉब कॉपरने मुद्दाम फुल टॉस आउटसाइड द लेग स्टंप टाकलं. फुल टॉस आउटसाइड द लेग स्टंप. तर जय इतका छान खेळतो, 102 रन केलं तरी तर हे करायला गेलं, 1 रन काढायला गेलं, हातांना बॅग फिरली. अच्छा. आणि आउटर एजला लागून मिड विकेटला आउट झाला. असा लॉलीपॉप एकदम. ते पण त्यांनी पण लिहिलंय त्याच्यात. अच्छा अच्छा. त्याचं पण एकदा आलंच आहे. ते हे असं. पण काय तर की 20 वर्षानंतर आम्ही ऑस्ट्रेलियाला गेलो
नोबडी न्यू. आपण 4-0 ने हरलो होतो मला. काही कंडिशन कोणा माहिती नाही, विकेट ऍडव्हर्स कंडिशन, काहीच कल्पना नव्हते, नवीन तुझं कोणाकडे असं. मग जास्त बोलण्यात काय असं. बरोबर सर, बरोबर. मला वाटतं सर मुंबईला पण तुम्ही जे रणजी खेळलात, अजित वाडेकर सर कॅप्टन होते, तर अजून पण 1-2 कॅप्टनच्या अंडर तुम्ही खेळला. मी पहिली म्हणजे 2-3 वर्ष मी बापू नाटकर इंचार्ज होतो. बापू सर कॅप्टन. ओके. बापू इंचार्ज नंतर हार्डिक आले. हो, हार्डिकरांच्या आगे नंतर आणि अजित 69-70 आला. अच्छा. आणि ते माझं शेवटचं वर्ष होतं. ओके. मुंबईचा अनुभव कसा होता रणजी खेळण्याचा? मुंबईचं काय होतं आम्हाला रणजी ट्रॉफी जिंकायचं हाच एक होतं. तेच होतं. हा. आणि 1 ते 10 टेस्ट क्रिकेटर्स. हो, खरं आहे. मी तर नवीनच एकदम. तर मी टेस्ट क्रिकेटर्स बरोबर खेळतो हेच कुठेतरी माझ्या मनात हे होतं. रमाकांत दॅट इज बेस्ट. हार्डिकर, नाडकर्णी, सगळे एकाहून एक काय, दिलीप सरदेसाई, अजय वाडेकर, हे सगळे होते एकापेक्षा एक. तर मला ते असं आलं, पण बॉम्बे जिंकायला पाहिजे, बॉम्बे जिंकायला पाहिजे हे होतं स्पिरिट. आम्ही मुंबई खडूस लोक जे म्हणतात ना, ते या लोकांच्या बरोबर राहून मला आलं. आणि एक आठवण चांगली आहे माझी. आम्ही रणजी ट्रॉफी औरंगाबादला खेळत होतो, महाराष्ट्र बॉम्बे. आणि आमची मॅच म्हणजे बॅटल ऑफ रोजेस मॅटिंग वरती होती. त्यांनी 328 रन्स केले होते पहिल्या इनिंगला. चंदू बोर्डेने 100 केले. मॅटिंग औरंगाबादला युनिव्हर्सिटी ग्राउंड वर होती मला वाटतं तिकडे, असं वाटतं. आता ते पोलीस ग्राउंड कुठचं तरी. तर तिथे झालं 328 रनी केल्या. आणि आम्ही 171 फॉर 7 विकेट्स की काहीतरी होतो. नंतर मग शरद दिवाडकर आणखीन शंकर मोरेंनी 50-50 रन्स केल्या. आणि मी जेव्हा बॅटिंगला गेलो त्यावेळेला काय 41 की 48 रन्स जिंकायचे होते. आम्हाला जिंकायला पाहिजे. मी राहिलो. अरे वा. आणि शेवटचे काय 28 रन्स काहीतरी जिंकायला पाहिजे होतं की असं काहीतरी. तर मला असं त्या अनवर शेखचा बॉल एकदम वरती आला मॅच वरती, तोंडावरती आला. तर हे केलं तर कॅच पकडला मी आऊट झालो. आणि इतकं मला वाईट वाटलं की मी आतमध्ये गेलो पॅट काढल्याने, जे माझ्या डोळ्यातनं पाणी आलं, जे रडलो मी. इतका वेळ मी अक्षरशः लहान मुलासारखं रडलो. जे बॉम्बे हारली आणि माझ्यामुळे महाराष्ट्राच्या अगेन्स्ट आणि अगेन्स्ट महाराष्ट्र. तर मी रडायला लागल्यानंतर बॉम्बेची अख्खी टीम, हार्दिकर वगैरे, बापू सगळे बाहेर बाजूला आले. माझी समजूत काढायला झाली. आणि हार्दिकर आणि बापू नाडकर्णीचं शब्द मी आलो, अरे तू रडतोस कशाला, आपण आपली ही मॅच हरलो म्हणजे काय रणजी ट्रॉफी हरलो नाही, आपल्याला रणजी ट्रॉफी जिंकायची, आपल्याला ही मॅच झालो एवढं काय, तू काय काळजी करू नको, आपण रणजी ट्रॉफी जिंकला. अच्छा, काय स्पिरिट होतं. असं एक स्पिरिट होतं ते. मग मी हळूहळू, पण हे जे की बॉम्बे हरायला नाही पाहिजे. आणि तुम्ही खेळत पण चांगला होता, म्हणजे चांगला होता मग त्याचं स्टँडर्ड पण होतं. मुंबईचं स्टँडर्ड केवढं हाय होतं. आणि मी सुरुवात केली त्यावेळेला बापू, पॉली काका, रामचंद हे लोक होते. माधव आपटे तरी आमच्यावर 1 वर्ष खेळला खेळलो, पण ते अशी सॉलिड साईड होती तिथे. पण दबाव नाही आला कधी. म्हणजे मी बॉम्बेला खेळतो वगैरे, दबाव हे होतं, कॅप घातली बॉम्बेचं, दॅट वॉज आवर ड्रीम. इंडिया तर लायन असायला पाहिजे. तर त्यात ते एक स्पिरिट वेगळं होतं, खेळीमेळीने सगळे होते. मजा आली एकदम. म्हणजे मला वाटलं नव्हतं मी टेस्ट खेळील म्हणून, पण ह्यांच्या एकंदरीत लाईफकडे बघून मला पण असं वाटलं नाही आपण बघूया, आपण सोडून नाही द्यायचं. इथपर्यंत झालं ना, आपण सोडून नाही द्यायचं. आणि तुम्ही अचीव केलं ते, आणि ते अचीव झालं. केलं म्हणण्यापेक्षा झालं म्हणतो मी. हो, पण तुमच्या मेहनतीची पण साथ मिळाली तर. मेहनत, आता तू मेहनतीचं म्हणतोयस. तर आमचं 62ला ते वेस्ट इंडिजचे फास्ट बॉलर्स आले होते. त्यांचं ट्रेनिंग, फिजिकल ट्रेनिंग जे शेड्यूल होतं ना, ते कितीतरी आमच्या नेटमधली मुलं
घाबरली ऍक्च्युली मुंबई. ते बघून 25 राऊंड पहिल्या दिवशी आम्हाला धावायला लावलं ब्रह्मश्रेणीवरती. 25 राऊंड. त्यातले नितीन शिरोडकर, भरत नार्वेकर हे लोक ते खाली पडले. मी एकटाच राहिलो. अच्छा, तुम्ही पूर्ण केलं? मी केलं पूर्ण. व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर मग 3 तास फास्ट बॉलिंग करायची. किती स्टॅमिना, किती फिटनेस. इतकं केल्यानंतर 3 तास फास्ट बॉलिंग. त्याच्या आधी एकच स्टंपवरती फास्ट बॉलिंग. अच्छा. त्याच्यानंतर जोरात फास्ट बॉलिंग टाकण्यासाठी तो उभा राहायचा एकदम स्पीड. दुसरं लाईन अँड ॲक्शन, असे काही डिलिव्हरीज लाईन अँड ॲक्शन टप्पा बघायचा. तिसरं स्ट्रेट लाईन, असं एक शेड्यूल होतं. सगळे एरियाज कव्हर केले होते आणि सगळ्या त्या स्ट्रेचरमध्ये हे असं रोज आम्हाला 2 तास इकडे, 1 तास इकडे टाक, 1-2-4 रोज इकडे टाकी, 2-4 स्पीड टाक, असं एक ते थोडंसं त्यांनी आम्हाला मी काय करायचं. तर मी राहू शकलो याच्यासाठी. बाकीची मुलं गळली सगळी. आणि त्यामुळेच लक्षात येते की वेस्ट इंडिजचे फास्ट बॉलिंग बॅटरी जी म्हणतात की त्या काळी जी दरारा होता तो कदाचित या सगळ्या गोष्टी केल्यामुळेच त्यांचा होता निश्चित. त्यांचं ट्रेनिंगच तसं होतं. त्यामुळेच त्यांचं जे ट्रेनिंग मी जे काय ऐकलं माहिती ना, पण त्यांचं जे फास्ट बॉलर्स ट्रेनिंग त्यांना जंगलात घेऊन जातात आणि मोठमोठी झाडं चॉप करायला लावतात. अच्छा. ते तोडायला लावतात म्हणजे शोल्डर मजबूत व्हायसाठी. शोल्डर आणि असं एक त्यांचं हे आहे. आणि चार्ली स्टेसला जेव्हा कळलं की मी नॉनव्हेज खात नाही वगैरे, कारण त्यावेळेला आमची काकी नॉनव्हेज करत नसते. मी अलिबागून आलो तर ठीक आहे, पण ती प्युअरली व्हेजिटेरियन. इकडे करायचे नाही मुंबईत. डाळ आणि भात याच्या पलीकडे आणि एक भाजी त्याच्या पलीकडे काही नाही. तर मी म्हटलं मी आय एट ओनली डाळ आणि भात राईस. मला म्हणाले यू विल डाय ऑफ. एवढं जर मेहनत घ्यायची आहे तर तुम्हाला ते प्रोटीन. यू मस्ट हॅव बीफ एव्हरी डे. मला म्हणतो अच्छा, यू मस्ट हॅव बीफ एव्हरी डे अँड यू मस्ट हॅव मिल्क एव्हरी डे मिनिमम 2 liters. अच्छा, कॅल्शियम. अदर यू विल फिनिश रॉंग. अच्छा. तो बोलले मला 40 शिक्षाला चांगलं. हो बरोबर, कॅम्पच्या दरम्यान. तर हे सगळं असं सुंदर अनुभव गेला. पण मी वडलो नाही, म्हणजे बोर्ड डाऊन नाही झालो. मी करीन. मला वाटतं प्रत्येक प्लेअरकडे ते फायटिंग स्पिरिट असायला पाहिजे, तो ते टिकून राहतो किंवा चांगला करतो. आणि एक लॉयल्टी असायला पाहिजे की मी बॉम्बेला खेळते, तर मला मुंबईचं नाव मोठं करायचं आहे. मला हे काय. मग जसं मुंबईमध्ये मी तसं इंडिया बघूया, ट्राय करूया. येस. आणि त्याच वर्षी जे मी अहमदाबादला टेस्ट मॅच, बरोबर, तेव्हा असं वाटलं अरे आहे त्यावेळेला देवबाप्पांचे हे आहे ते बोलले बघूया, ट्राय करूया. बरोबर आहे. नशिबाने झालं. सर, आजचं मुंबईचं क्रिकेट जेव्हा बघता तुम्ही तर कसं किती समाधान वाटते? किंवा आज आपण 42 वेळेस रणजी ट्रॉफी जिंकलेली आहे, ज्या जर्नीचा तुम्ही महत्वाचा भाग राहिला आहे. आजच्या मुंबईच्या क्रिकेटकडे बघून काय वाटतं? आता इतकं क्रिकेट झालेलं आहे ना की मला वाटतं कदाचित प्लेयर्सला पण प्रश्न पडतो कुठच्या प्रायोरिटी द्यायची. IPL आहे, ते रणजी ट्रॉफी आहे, टेस्ट मॅचेस आहेत, टूर्स आहेत, तर प्रायोरिटी कुठे द्यायची? आमच्याकडे लिमिटेड क्रिकेट होतं, त्यामुळे प्रायोरिटी आमची टेस्ट मॅच, एक टाईमशीर, कारण त्यांनी आम्हाला जॉब दिले होते. बरोबर. त्यामुळे आमचं कर्तव्य होतं जाणं. आणि बॉम्बे ही रणजी ट्रॉफी, रेड बॉल हा फोकस होता. रेड बॉल तर तेच आमचं एक हे होतं, एम होतं की आम्हाला ऑफिसला परफॉर्मन्स करायलाच पाहिजे. नुसतं परफॉर्मन्स नाही, ऑन द ग्राउंड नाही, ऑफिसमध्ये पण काम करायला पाहिजे. आणि ते आम्ही केलं. जबाबदारी पेलली आणि नशिबाने आमच्या मॅनेजमेंटने पण माझ्यावर जबाबदारी दिली आणि विश्वास ठेवला. बरोबर. त्यामुळे शेवटी झ्याड टाटा माझ्या सत्काराला आले. फोटो आहेत बघ. माझ्या मॅनेजमेंटने सांगितलं नाही, यू विल हॅव टू बी. व्हेरी गुड. बाकी कुठच्याही स्पोर्ट्स मधला झ्याडे आलेले नाही. अजून काय पाहिजे? झ्याड टाटा स्वतः येऊन तुमचा सत्कार. आणि ते माझ्या मॅनेजमेंटमुळे त्यांनी मॅनेजमेंटच्या जेव्हा रिपोर्ट केला इन्व्हिटेशन का असं, तर त्यांनी बोर्ड क्वेश्चन होईची. अच्छा. पण ना माहीत नव्हतं. तर मग आमचे मॅनेजिंग डायरेक्टर घरला म्हणून
ते गेले पेपर त्यांना सगळं सांगितलं त्यांनी येस आय विल बी देअर होल डे. व्हेरी गुड. ते हे सगळे अनएक्सपेक्टेड थिंग्स होते मला. मी कधी विचार पण नव्हतं पण हो घडत गेलं. नक्कीच सर, तुमची जर्नी खूप महत्त्वाची राहिलेली आहे आणि तुमच्या जर्नीपासून आजची पिढी खूप प्रेरणा घेईल आणि तसे खरं परिश्रम करेल आणि एक एक टप्पा पुढे गाठत जाईल अशी आपण अपेक्षा करूया. तुम्ही आपली जर्नी, आपली गोष्ट जे आपल्या आजच्या गोष्ट चॅम्पियनशिपमध्ये शेअर केली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. माझी एक स्टोरी यंग जनरेशनला काहीतरी प्रेरणादायक होईल. नक्कीच नक्कीच असं मला वाटतं म्हणून मी तुमच्याशी इतकं छान. नक्कीच सर. आणि छान म्हणजे मला ओपन माइंडने बोललो. हो हो हो. आणि व्हावं असं माझ्यासारखाच एखादा मुलगा इंडिया रिप्रेझेंट करतो तर तुम्हाला पण त्याच्यात काही डिफिकल्टी नाही. तुम्ही पण करू शकता, फक्त आवड पण हा जिद्द ठेवा. जिद्द ठेवा. मला ते बघायचं स्वप्न बघा. खरंय. आणि त्या स्वप्नाच्या मागे धावत राहा. खरंय सर. जाता जाता एक बासरी तुमची आवडती एक होऊन जाऊ. अरे बोलून दमलोय मी. अच्छा अच्छा अच्छा. नाही असं दे ना. मी कुठला आवडतंय सर तुम्हाला बासरी म्हणजे? नाही मला मी हार्मोनियम पण वाजवतो. अच्छा. तबला येतो मला. म्हणजे शास्त्रोक्त ख्याल त्रिताल जपताल सगळे पाहिजे. अरे वा. अलिबागला असतात. इथे ना इथे काही नाही. ते 60 वर्षात काही नाही झालं. पण ही आता माझे ऑफिस मधले काही मित्र आले, त्यांनी दिली आठवण करून दिली. एक 2-4 माझ्याकडे फुटलेली फ्लूट होती इथे. मी म्हटलं तुम्हाला म्हणतात इतक्या. दुसऱ्याच दिवशी त्या माझ्या ऑफिस मधल्या इंजिनियर्स लोक हे पाठवून दिली मला. पण तुम्ही इतक्या सफाईदारपणे वाजवता असं वाटत नाही की गॅप गेली असेल? आहे नॅचरल होते. हे नैसर्गिक सुद्धा असायला पाहिजे. आणि ते माझ्या घरात होतं. माझा मोठा भाऊ, माझी आई आम्हाला प्रोत्साहन द्यायचे. दर गुरुवारी आम्ही भजन करायचो. गुरुदत्ताचं आम्ही भजन करा. आम्ही भजनाला जायचो. मी पेटी वाजवत असो तिकडे हार्मोनियम. ते सगळे गुण तिकडून आले. हा तर ते आता इथे मला जमलंय. मुंबईत आल्यानंतर मग सगळे गेले क्रिकेटच्या मागे लागलो. मग बॉल हातात आला. पावा गेला. पण झालं आता. म्हणजे आज मी वरळी सीफेस सारख्या ठिकाणी राहतो. माझ्या बरोबर सगळे इंटरनॅशनल स्पोर्ट्समॅन राहतात किंवा मी त्यांच्यावर राहतो. आमच्या बिल्डिंगमध्ये 4 पद्मश्रीज आहेत, 1 पद्मविभूषण आहे, 3 अर्जुन अवॉर्ड विनर्स आहेत आणि बाकी आम्ही सगळे इंटरनॅशनल. त्याच्यात जर माझ्यासारखा एक मुलगा अलिबागला राहत असेल तर आणखीन आनंदाच्या कल्पना काय करायची. किती मोठी गोष्ट आहे सर की तुमचे शेजारी सगळ्यात भारताचे माजी कर्णधार आहेत. लिटल मास्टर सुनील गावस्कर सर, रवी शास्त्री आहेत, दिलीप वेंगसरकर सर आहेत. अशा दिग्गजांसोबत हे आपले शेजारी असणं, ज्यांच्यासोबत आपण ग्राउंड शेअर केलं ते आपले शेजारी असणं, हे किती महत्वाचं वाटतं तुम्हाला? महत्वाचं निश्चितच. म्हणजे इट्स मॅटर ऑफ ऑनर ना. नक्की. मला असं वाटतं की मी स्वप्नात तर नाही, इतक्या मोठ्या लोकांच्या बरोबर आपण राहतो. वाडेकर सर स्वतः, अजित, पॉली काका, रामचंद्र, एकनाथ, अशोक म्हणतात. हे सगळे अवॉर्डीज आहेत. अवॉर्ड विनर्स आहेत हे सगळे. पद्मश्री, पद्मभूषण, अर्जुन अवॉर्ड यांच्याबरोबर मी राहतोय. हे जे मी तुला माझी जी स्टोरी सांगितली तर ज्या स्टोरी माझं लाईफ सुरुवात झाली ह्या स्टेजला मी पोहोचले हे माझ्या स्वप्नात पण. ते शक्य झालं क्रिकेटमुळे आणि तुमच्या जिद्दीमुळे. आणि एक ऑनेस्टी अँड सिन्सिअरिटी, ती तर आवश्यक आहे. सिन्सिअरिटी अँड लॉयल्टी हे गुण कुठेतरी मी मुंबईत येऊन शिकलो तर तिकडे अलिबागला सुद्धा असतो. बरोबर आहे. हे कुठून शिकलो तर माहित नाही मला, पण हे मात्र माझ्याकडे होतं की आपल्याला आय विल नॉट लेट यू डाऊन. करेक्ट. आणि त्याचं चीज केलं तुम्ही. तुमचं माझ्यावरती मी पण करून टाकलोय. थँक्यू सर. पुन्हा एकदा तुम्ही आपली जर्नी, तुमची गोष्ट आपल्यासोबत शेअर केली आणि आपण अपेक्षा करूया की आजच्या पिढीसाठी ती खूप मार्गदर्शनपर ठरेल आणि त्यातून तेही धडा घेतील. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात अशा एका वेगळ्या आणि मोठ्या चॅम्पियनसोबत त्याची जर्नी जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.